इस्लामपूर शहरामध्ये जी आता मोठी घडामोड घडणार आहे ती म्हणजे कित्येक वर्ष जे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आप्पा यांनी राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व केलं ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तो दिवस आज उजाडलेला आहे आणि ही सगळी लगबग आहे. हे कार्यकर्ते आपल्या पाठीमागे चिमनभाऊ डांगे आहेत जे माजी नगराध्यक्ष आहेत. भाऊना विचारूया की नेमके त्याच्या काय भावना आहेत. भाऊ नमस्ते. नमस्कार. आजचा जो दिवस उजाडला तो इस्लामपूर शहरातला खूप महत्वाचा दिवस आहे की जे भाऊ चर्चेचा विषय होता की आप्पा भाजपमध्ये जाणार का नाही जाणार, तो दिवस उजाडलेला आहे. पण नेमकी काय कारण, काय आपली महत्वाकांक्षा आहे? महत्वाकांक्षा म्हणण्यापेक्षा आज आदरणीय अण्णासाहेब डांगे यांचा पिंडच पहिला मुळात जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी असल्यामुळं मध्ये काही कारणामुळं थोडस जरी बाजूला गेलो असलो तरी सुद्धा आज परत आम्ही आमच्या घरी वापस जातो. आपण ज्या पद्धतीने मुशीद घडले भाजपने रुजवली, पण इतके दिवसांमध्ये जे काही तात्विक वाद झाले त्यामुळे आपण यातनं बाहेर पडले. पण आता आपण त्यात प्रवेश करतोय किंवा आपण परत घरवापशी होतोय. आपल्या भावना आपल्या चेहऱ्यावरनं आपल्या मनातल्या भावना समजतात, पण इथनं पुढची आपली दुरुस्ती कशी असणार आहे? मुळात आम्ही संघाच्या विचारात वाढलेली माणसं आणि आमच्या अंगात पहिल्यापासूनच शिस्त आहे. जे पक्षाचे आदेश असतील त्यात आम्ही कुठेही तसूभर कमी पडणार नाही. आपली पूर्वीचा जो पक्ष आहे आता कालपर्यंतचा राष्ट्रवादी, आपले खूप ते तरुणांबंध आहेत, आपले खूप मित्र असतील किंवा महत्वाचं म्हणजे आपले आणि जयंतराव पाटील साहेबांचे इतके जवळचे घनिष्ठ संबंध, काय वाटते आता? कसं आहे, आता तिथं आम्ही 20 वर्ष जयंत पाटील साहेबांच्या बरोबर होतो. अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे ज्या पक्षात असेल किंवा ज्या संघटनेत काम करतोय तिथं तसूभर 0.1% सुद्धा गद्दारी न करता प्रामाणिकपणे काम करायचे आमचे पिंड आहे. आणि त्या पद्धतीने गेली 20 वर्ष मी जयंत पाटील साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. भाऊ शेवटचा प्रश्न, साहेबांशी काय बोलणं झालं का यावर? साहेबांचं माझं मी भेटून आलो, साहेबांना सांगून आलो की मी साहेब असं मला भारतीय जनता पार्टीत मी माझ्या होते त्या पक्षात जातोय. मी साहेबांना बोलून आलो. आपण एक महत्वाचं एक स्वप्न आहे की साखर कारखाना जो कितीतरी वर्षापासून प्रलंबित आहे, आता कुठं त्याला वाट मोकळी होणार का? नाही, असा विषय नाही की साखर कारखान्यासाठी किंवा काही असं म्हणून नाही, पण जे आदरणीय आप्पांना पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पार्टी हा विषय आहे. त्यामुळं त्यांच्या मनात जी पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी त्याची भावना आहे ते भावना म्हणून आज आपण पक्षात गेलो. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ किंवा काही मनात न ठेवता आपण भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश करतोय. खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळेला तसं जर मनात असतं तर आम्ही 100% साहेबांना बोललो असतो की आम्हाला अशा अशा अपेक्षा आमच्या त्या पूर्ण करा. पण आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न व्यक्त करता किंवा मनात न ठेवता आम्ही आज भारतीय जनता पार्टीत परत जातो. चिमनभाऊ डांगे केलेले की आपण जे भाजपमध्ये प्रवेश करतो कारण आम्ही भाजपमध्ये वाटतो, भाजपचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो. शीतलकुमार शेटे, इस्लामपूर. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.